पन्हाळगडावर मात्र आम्ही सांगितल्याप्रमाणे बाजींच्या मार्गदर्शनाखाली रायाजी बांदल आणि त्यांची सेना पन्हाळगड आणि विशाळगड या दोन्ही किल्ल्यांच्या बेबुदीकरणासाठी झटत होती. बेबुदीकरण? बेबुदीकरण म्हणजे दुरुस्ती, किल्ला मजबूत करणं. हा भाग पूर्ण झाला की ही काका? जी तटबंदी आहे भूले गॉड आहे हो. असणारच कोयाजी. हा पण नुसता खायचा नाही तो. गुळ चुन्यात मिसळला की तटबंदी हलत नाही, कायम लक्षात ठेवा. अहो ही पण तटबंदी नाही हलणार म्हणून तर खातोय ना. काका पण बांदलांची सेना होती ना, मग वीरांना अशी दुरुस्तीची कामं? शंभूबाळ, जेव्हा स्वराज्यासाठी भांडावं लागतं तेव्हा तलवार हाती घ्यायची, आणि जेव्हा सुराज्य मांडायचं असेल तेव्हा खोरी फावडी, नांगर, ग्रंथ हेच हाती घ्यावं लागतं. ज्या राज्यातले तरुण विधायक कामं करायची विसरून जातात त्या राज्याचं सुराज्य नाही होऊ शकत, त्याची मोगलाई होते. पन्हाळगडाच्या बेबुदीकरणाचं काम सुरू असतानाच बहिर्जीनाई खबर घेऊन आले की मोगलांकडून शास्ताखान दख्खनीत उतरतोय. उत्तरेकडून शास्ताखान येत होता आणि त्याच वेळी विजापुरात बडी बेगमचे खुनशी मनसुबे आकार घेत होते.